हाय फ्रेंड्स, बघा आपला नेक्स्ट एक्झाम्पल आहे आता. फ्रॉम द गिवन इन्फॉर्मेशन रिलेटिंग टू द स्टॉक एक्सचेंज quotations of for two shares A and B. Assertion by using Karl Pearson coefficient of correlation whether shares A and B are correlated in their price. बघा आपल्याला त्याच्यासाठी क्वेश्चन दिलेला आहे की आपण कोएफिशिएंट कोरिलेशन फाइंड करायचे. आपण प्रीवियस लेक्चर मध्ये पण बघितलं होतं, फर्स्ट एक्झाम्पल घेतलं होतं त्या पद्धतीने. नेक्स्ट बघूया आता. बघा क्वेश्चन मध्येच दिलंय प्राइस ऑफ शेअर ए. दोन शेअर दिलेले आहेत, प्राइस ऑफ शेअर ए अँड प्राइस ऑफ शेअर बी. त्याचं प्राइस ऑफ शेअर ए मध्ये दिलेलं आहे 160, 164, 172, 182, 166, 170, 178. हे कोणते आहेत? मग शेअर ए मधले आहेत. नेक्स्ट प्राइस ऑफ शेअर बी रुपीज 292, 280, 260, 234, 266, 254, 230. या पद्धतीने आपल्याला क्वेश्चन दिला आहे. बघा लेट सोल्युशन बघूयात आपण. लेट यू इक्वल टू काय असतो? एक्स मायनस ए अँड व्ही इज इक्वल टू काय असतो? एक्स मायनस बी. ए अँड बी आर एनी कॉन्स्टंट असतात. ते सपोज ए ची व्हॅल्यू आपण 170 घेतली आणि बी ची व्हॅल्यू काय घेतली? 260. नेक्स्ट बघा, म्हणजे आपण कोणती पण व्हॅल्यू घेऊन घेतलेली त्या 170 आणि 260 कशाची घेतलेली आहे? प्राइस ऑफ बी. म्हणजे ए ची व्हॅल्यू 170 अँड बी इज इक्वल टू 260 आपण ती सपोज करून घेतली. मग देन आर इज इक्वल टू कोरिलेशनचा फॉर्म्युला आपण यूज करूया. आर इज इक्वल टू 1/n समेशन ui vi मायनस uv बार डिवायडेड बाय रूट ऑफ ब्रॅकेट ऑफ समेशन ui स्क्वेअर डिवायडेड बाय n मायनस u बार स्क्वेअर इंटू समेशन ऑफ vi स्क्वेअर डिवायडेड बाय n मायनस v बार स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपण बघितलेला आहे, तो फॉर्म्युलाचा आपण यूज करतोय. बघा नेक्स्ट आपल्याला त्याच्यासाठी बघा हा फॉर्म्युला जर सॉल्व्ह करायचा असेल तर पहिले आपल्याला त्याच्या व्हॅल्यू काढाव्या लागतील. कम्प्युटेशन ऑफ कोरिलेशन कोएफिशिएंट प्राइस शेअर ए याला आपण एक्स मानलं, प्राइस शेअर बी ला काय मानलं आपण? वाय मानलं. बघा एक्सच्या व्हॅल्यू लिहून घेतल्या, वायच्या पण व्हॅल्यू आपण लिहून घेतलं आणि त्यांची काय करून घेतली? वायच्या व्हॅल्यूची आपण काय करून घेतली? त्यांची टोटल करून घेतली. नेक्स्ट ए इज इक्वल टू 172. आता आपण फर्स्ट व्हॅल्यू घेतली की ए इज इक्वल टू 172 घेतलं. यू इक्वल टू काय घेतला? मग एक्स मायनस ए. तसंच त्या पद्धतीने बी इज इक्वल टू 260 घेतला आणि व्ही इज इक्वल टू वाय मायनस बी. नेक्स्ट चार्ट आपण यूआय स्क्वेअर व्हीआय स्क्वेअर इंटू यूआय इंटू व्हीआय या पद्धतीने. नेक्स्ट आता आपल्याला बघा याचं तर आता क्वेश्चन मध्येच दिलेले आहेत हे दोघं चार्ट. नेक्स्ट ए इज इक्वल टू 170, यू इक्वल टू काय दिलं आपल्याला? एक्स मायनस ए. मध्ये आपल्याला सॉल्व्ह करायचंय. बघा नेक्स्ट आहे बघा, म्हणजेच आपल्याला काय करायचंय? ए इज इक्वल टू 172 दिलंय, यू इक्वल टू एक्स मायनस ए. आपल्याला काय करायची? यू ची व्हॅल्यू म्हणजे बघा आपण काय मानलेलं आहे? ए ची व्हॅल्यू 172. आता एक्स किती दिलंय आपल्याला? 160. 172 मायनस 160 जर केलं तर आपल्याला किती उरत आहे? म्हणजेच आपल्याला फर्स्टली काय दिलंय? एक्स ची व्हॅल्यू 160 घेतला आपण, 160 मायनस ए किती दिलाय? 172. मग किती येईल मग आपल्याला आन्सर? -12. ह्या पद्धतीने. नेक्स्ट आपल्या 160 मधून 172 गेले, -8. 172 मायनस 172 0. 182 मायनस 172 10. 166 मायनस 172 किती येतील? -6. 170 मायनस 172 -2 and 178 minus 172 6. या पद्धतीने बघा जर त्यांची आपण टोटल केली, ऍडिशन समेशन जर केली तर किती राहते ती? -12. नेक्स्ट आपल्याला सेकंड चार्ट बघायचा आहे. बी इक्वल टू व्हॅल्यू किती घेतली आपण? 260. मग व्ही इक्वल टू, आता जसं आपण यू घेतलं होतं तसं व्ही इक्वल टू काय? मग वाय मायनस बी. हा वाय घ्यायचा आणि बी ची व्हॅल्यू घ्यायची. बघा 200 आपण पहिले फर्स्टली काय घेतोय? 292 म्हणजे वाय मायनस बी. 292 मायनस 260 32. 280 मायनस 260 20. 260 मायनस 260 0. बघा दोघं असं करेक्टली आपली 0 व्हॅल्यू येते. म्हणजेच आपण काय घेतलेलं आहे करेक्ट. म्हणजेच बघा या पद्धतीने आपल्याला वाय मायनस बी काढून घ्यायची आणि त्याची काय करायची आपल्याला समेशन किती मिळते ती? -4. नेक्स्ट आता यूआय स्क्वेअर. यूआय म्हणजे आपल्याला कोणता दिलाय? मग यूआय म्हणजे 12चा स्क्वेअर. हा आपला
यू आहे बघा, हा आपला यू आहे आणि हा आपला काय व्ही आहे. मग 12 स्क्वेअर इज इक्वल टू 144, 8 स्क्वेअर इज इक्वल टू 64, 0 स्क्वेअर 0 येईल, 10 स्क्वेअर 100, 6 स्क्वेअर इज इक्वल टू 36 मायनस 2 म्हणजेच स्क्वेअर मध्ये काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह नसतं, स्क्वेअर पॉझिटिव्हच असतो. म्हणजेच 2 स्क्वेअर इक्वल टू 4, 6 स्क्वेअर इज इक्वल टू 36 आणि त्यांची काय केली आपण समेशन केली, ऍडिशन केली. नेक्स्ट त्या पद्धतीनेच आपल्याला व्हीआय पण काढून घ्यायचा आहे. व्हीआय स्क्वेअर इज इक्वल टू 32 चा स्क्वेअर 1024, 20 स्क्वेअर इज इक्वल टू 400, 0 स्क्वेअर 0, 26 चा स्क्वेअर 676, 6 स्क्वेअर इज इक्वल टू 36, 6 स्क्वेअर 36, 13 स्क्वेअर इज इक्वल टू 30 स्क्वेअर इज इक्वल टू 904. ह्या पद्धतीने यांची जर समेशन केली तर किती मिळेल इथे आपल्याला 3072. नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे मल्टिप्लिकेशन यूआय इंटू व्हीआय, दोघांचं मल्टिप्लिकेशन 12 इंटू 32 मायनस 384 मायनस 8 इंटू म्हणजेच 8 इंटू 20 20 इंटू 8 160 0 इंटू 0 0 26 इंटू 10 200 मायनस 260 मायनस 6 इंटू 6 36 मायनस 2 मायनस 6 12 6 इंटू 30 मायनस 180. या पद्धतीने याची पण आपण काय काढून घेतली समेशन, किती घेतली मग किती आली मग ती मायनस 1008. नेक्स्ट बघा, या आपण जो फॉर्म्युला पाहिलेला आहे हा फॉर्म्युला कोरिलेशनचा, त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे या चार्ट मध्ये काढलेल्या व्हॅल्यू काय करायच्या आहे पुट करायच्या आहेत. नेक्स्ट म्हणजेच देअरफॉर आर इज इक्वल टू 1/7 मायनस 1008 मायनस 170.28. बघा आता आर ची व्हॅल्यू काय दिलेली 1/n, एन ची व्हॅल्यू किती आली आहे 7. 7 म्हणजे एन कशा काउंट केले आपण 1 2 3 4 5 6 7. नंबर ऑफ किती आपल्याला शेअर किती दिलेले आहेत, ए मध्ये किती बी मध्ये किती, दोघांमध्ये 7 7 शेअर दिलेले आहेत. म्हणजे एन ची व्हॅल्यू आपली किती येईल मग 7 येईल. ह्या पद्धतीने 1/n. नेक्स्ट फॉर्म्युला काय मग समेशन ऑफ यूआय इंटू व्हीआय. समेशन ऑफ यूआय इंटू व्हीआय किती आला आपल्याला मायनस 1008 मायनस मायनस फॉर्म्युल्यामध्ये यूव्ही बार, यूव्ही बार म्हणजेच काय 170 पॉईंट. यूव्ही बार जसा एक्स बार वाय बार काढला होता आपण, एक्स बार काढला होता त्या पद्धतीने बघा आपण हा 1/7 लिहिला म्हणजेच 1/n इंटू मायनस 1008 म्हणजेच किती यूआय व्हीआय. समेशन ऑफ यूआय व्हीआय लिहिला मायनस मायनस फॉर्म्युल्यामध्ये काय सांगितले यूव्ही बार. यूव्ही बार म्हणजे यू बार कसा काढतो आपण, जसा एक्स बार काढला होता, एक्स बार म्हणजेच किती त्याची समेशन जशी आपली आता आपल्याला काय पाहिजे यूव्ही बार, यू बारची समेशन किती आली आपली मायनस 12 डिवायडेड बाय किती नंबर ऑफ एलिमेंट्स किती आहेत त्यांचे 7. यांचं दोघांचं जर डिव्हिजन केलं तर आपल्याला काय मिळणार आहे 170.2857 इंटू आणि व्ही बारचं पण ऍज इट इज इंटू व्ही बार आहे, व्ही बारचं पण ऍज इट इज करायचं. व्ही बारची समेशन किती आहे -4 डिवायडेड बाय 7 म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट जितके दिले आहेत यांचं जर आपण डिव्हिजन केलं तर ही व्हॅल्यू मिळेल डिवायडेड बाय रूट ऑफ नेक्स्ट फॉर्म्युला काय सांगतोय आपल्याला समेशन ऑफ यूआय स्क्वेअर डिवायडेड बाय एन. आता यूआय स्क्वेअर किती आहे 384 डिवायडेड बाय 7, एनची व्हॅल्यू मायनस काय दिलं आपल्याला यू बार स्क्वेअर. त्या पद्धतीनेच यू बार स्क्वेअर पण काढून घ्यायचा. आता बघा हा यू बार आला आहे त्याचं काय करायचं आहे फक्त आपल्याला स्क्वेअर. नेक्स्ट इंटू काय करायचं आहे व्हीआय स्क्वेअर. सेकंड ब्रॅकेट्स मध्ये काय दिलंय आपल्याला व्हीआय स्क्वेअर डिवायडेड बाय एन. व्हीआयचं स्क्वेअर काय मग 3072 डिवायडेड बाय एनची व्हॅल्यू आपली 7 आहे मायनस व्ही बार स्क्वेअर. व्ही बार पण आपल्याला बघा व्ही बार हा आला आहे त्याचा काय करायचं आहे फक्त आपल्याला स्क्वेअर करायचा आहे. नेक्स्ट हे आपण कॅल्सीने यूज करू शकतो, कॅल्सी आपल्याला अलाउड आहे. नेक्स्ट इज इक्वल टू बघा याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला ही टर्म मिळेल. नेक्स्ट डिवायडेड बाय यांचं पर पहिलं डिवायडेशन करून आपण सबस्ट्रॅक्ट करून घ्यायची, ही व्हॅल्यू मिळेल. रूट आपण ऍज इट इज राहू दिलेला आहे. नेक्स्ट स्टेप मध्ये काय बघा ही व्हॅल्यू आपण सबस्ट्रॅक्ट केली. नेक्स्ट आता याचं काय केलेलं आहे आपण मल्टिप्लिकेशन करून घेतलं आधी आणि नेक्स्ट काय केलेलं आपण त्याचा स्क्वेअर रूट फाइंड करून घेतला म्हणजे रूट मधून त्याची व्हॅल्यू काढून घेतलेली आहे. इज इक्वल टू बघा आपल्याला ही व्हॅल्यू मिळाली. आर इज इक्वल टू यांचं जर डिवायडेशन केलं आपण तर आर इज इक्वल टू मायनस 0.9608 ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली आरची. म्हणजेच बघा आपल्याला आरची व्हॅल्यूज फाइंड करायला लावली होती. आर इज इक्वल टू मायनस 0.9608. या पद्धतीने तुम्ही हे कॅल्क्युलेशन
कॅल्सीच्या सहाय्याने करू शकतात. बघा सेकंड एक्झाम्पल आहे आपलं कॅल्क्युलेट कोरिलेशन कोएफिशिएंट फ्रॉम द फॉलोइंग रिझल्ट n इज इक्वल टू 10 व्हॅल्यू दिली बघा क्वेश्चन मध्ये. n इज इक्वल टू 10 समेशन ऑफ x मायनस 10 इज इक्वल टू याची व्हॅल्यू दिलेली आहे 14. समेशन ऑफ y मायनस 15 इज इक्वल टू व्हॅल्यू दिली आपल्याला 0. नेक्स्ट समेशन ऑफ x मायनस 10 स्क्वेअर इज इक्वल टू 180 दिले बघा. अँड नेक्स्ट समेशन ऑफ y मायनस 15 त्याचा स्क्वेअर जर केला तर याची व्हॅल्यू दिली आहे 215. या पद्धतीने अँड समेशन ऑफ x मायनस 10 इंटू y मायनस 15 याची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 60. मग नेक्स्ट सोल्युशन बघूया. सोल्युशन लेट u इक्वल टू, जर आपण u इक्वल टू काय मानलं x मायनस 10, कारण u मायनस n इज इक्वल टू आपल्याला 10 दिलंय, u इज इक्वल टू x मायनस 10 मानलं. अँड v इज इक्वल टू y मायनस 50 घेतलं बघा. x इज इक्वल टू u इक्वल टू, जसं आपण u इक्वल टू x मायनस u घेतो ना, म्हणून आपण x मायनस 10 घेतला इकडे. आणि v इज इक्वल टू काय घेतलं y मायनस 15. देन u बार इज इक्वल टू किती घेतला आपण 4. अँड v बार इज इक्वल टू 0. u बार इज इक्वल टू 4 अँड v बार इज इक्वल टू 0. नेक्स्ट r चा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. r इज इक्वल टू समेशन ऑफ uv डिवायडेड बाय n मायनस uv बार डिवायडेड बाय रूट ऑफ समेशन ऑफ u स्क्वेअर डिवायडेड बाय n मायनस u बार स्क्वेअर इंटू समेशन ऑफ v स्क्वेअर डिवायडेड बाय n मायनस v बार स्क्वेअर. ब्रॅकेट कंप्लीट. इंटू बघा मग आपल्याला व्हॅल्यू पुट करायची आहे. u ची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला, u इंटू v किती दिला आहे 60 डिवायडेड बाय u इंटू v म्हणजे 60 डिवायडेड बाय n ची व्हॅल्यू किती दिली आहे आपल्याला 10 मायनस uv बार किती दिला आहे 4 इंटू 0 बघा 4 इंटू 0 डिवायडेड बाय रूट ऑफ समेशन ऑफ u स्क्वेअर किती दिला आहे आपल्याला 180 डिवायडेड बाय काय ते मग n स्क्वेअर इज इक्वल टू किती मिळेल मग आपल्याला डिवायडेड बाय 80 मायनस u बार स्क्वेअर बघा मग समेशन ऑफ u स्क्वेअर इज इक्वल टू 180 डिवायडेड बाय n ची व्हॅल्यू आपण 10 पुट केली मायनस आपण बघा u बार स्क्वेअर आताच फाइंड केला किती तो 4 चा स्क्वेअर म्हणजे u बार स्क्वेअर म्हणून 4 स्क्वेअर इंटू सेकंड ब्रॅकेट मध्ये समेशन ऑफ u स्क्वेअर किती आहे मग 215. मग आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे 215 u चा स्क्वेअर. नेक्स्ट डिवायडेड बाय n ची व्हॅल्यू 10 मायनस v बार किती सांगितलं आपण 0 चा स्क्वेअर. नेक्स्ट इज इक्वल टू 6 डिवायडेड बाय 10 1 जा 10 10 6 जा 16 म्हणजे 6 मायनस 4 0 जा 0 म्हणजे 6 मायनस 0 डिवायडेड बाय रूट ऑफ याचं पण जर आपण सॉल्व केलं तर किती मिळेल मग 180 डिवायडेड बाय 10 10 1 जा 10 10 1 जा 10 8 ला 10 8 जा 18 मायनस 4 स्क्वेअर इज इक्वल टू 16. नेक्स्ट सेकंड ब्रॅकेट मध्ये 215 डिवायडेड बाय 10 जर केला आपण 215 डिवायडेड बाय 10 2 जा 20 1 उरला 10 1 जा 10 5 अँड 10 5 जा 15 म्हणजे 215 भाग जात नाही म्हणून आपण काय घेतला पॉइंट म्हणजेच आपलं आन्सर किती आलं मग 21.5 या पद्धतीने म्हणजेच इज इक्वल टू आपल्याला मिळेल 6 डिवायडेड बाय रूट ऑफ 2 इंटू 18 मायनस 6 इज इक्वल टू 2 इंटू 21.5. मग जर यांचं आपण मल्टिप्लिकेशन केलं 6 डिवायडेड बाय जर यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला किती मिळणार आहे रूट ऑफ 43 कारण रूट आपण ऍज इट इज राहू दिला म्हणजेच इज इक्वल टू आपल्याला 6 रूट ऑफ 34 काही निघत नाही म्हणून त्याची कॅल्सी मध्ये व्हॅल्यू करायची किती मिळेल मी रूट ऑफ 43 इज इक्वल टू 6.557
म्हणजेच इज इक्वल टू हे जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर किती मिळेल 0.9150 आणि हा आपला काय आला मग आर इज इक्वल टू 0.9150 या पद्धतीने बघा आपण असं सॉल्व करू शकतो. बघा नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं फ्रॉम द फॉलोविंग डाटा obtain correlation coefficient between x and y. n is equal to 10 दिले बघा प्रीवियस एक्झाम्पल सारखं. समेशन ऑफ x इज इक्वल टू 9 दिले आपल्याला. समेशन ऑफ y इज इक्वल टू 5 अँड समेशन ऑफ x स्क्वेअर इज इक्वल टू 653. नेक्स्ट समेशन ऑफ y स्क्वेअर इज इक्वल टू 595 अँड समेशन ऑफ x इंटू y दिला आपल्याला 534. या पद्धतीने सोल्युशन बघूया आपण आता. सोल्युशन from the given data the correlation coefficient between x and y is given by बघा हा फॉर्म्युला तुम्ही पाठच करून घ्यायचा. आर इज इक्वल टू फॉर्म्युला तुम्हाला परत लागतोय समेशन ऑफ एक्स वाय डिवायडेड बाय एन. बघा आता मागच्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला यूव्हीच्या व्हॅल्यू दिलेल्या होत्या त्या पद्धतीने आपण हा फॉर्म्युला चेंज करायचा आहे. मायनस एक्स वाय बार डिवायडेड बाय समेशन ऑफ एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय एन मायनस एक्स बार स्क्वेअर into summation of y square divided by n minus y bar square bracket complete. म्हणजेच इज इक्वल टू बघा आता आपल्याला फक्त काय करायचे आहे व्हॅल्यू पुट करून द्यायचे आहेत. एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू किती दिली 534 सॉरी एक्स वायची किती दिली 534 डिवायडेड बाय एन ची व्हॅल्यू 10 दिलेली आहे ऍज इट इज मायनस एक्स वाय बार एक्स बार कसं काढायचं वाय बार कसं काढायचं आपल्याला सांगितलेलं आहे. एक्स बार बघा म्हणजे आपल्याला एन ची जर व्हॅल्यू दिलेली असेल तर एक्स बार कसा काढतो आपण एक्स बार इज इक्वल टू किती एन डिवायडेड बाय 10 किती होईल मग एन डिवायडेड बाय 10 इज इक्वल टू 0.9 इंटू वाय बार कसा काढतो आपण वाय बार इज इक्वल टू 5 डिवायडेड बाय 10 5 1 जा 5 5 2 जा 10 म्हणजेच 1/2 इज इक्वल टू कसं लिहू शकतो आपण 0.5 या पद्धतीने. म्हणजेच आपला वाय बार किती आला मग 0.5 डिवायडेड बाय रूट ऑफ एक्स स्क्वेअर किती आला ना आपल्याला एक्स स्क्वेअर 653 डिवायडेड बाय 10 मायनस एक्स बार किती काढला आपण 0.9 चा स्क्वेअर. नेक्स्ट ब्रॅकेट कंप्लीट इंटू आता समेशन ऑफ वाय स्क्वेअर वाय किती दिलाय मग आपल्याला 595 डिवायडेड बाय एन म्हणजेच 10 मायनस वाय बार आत्ताच आपण काढला 0.5 चा स्क्वेअर. बघा सिंपल आहे फक्त आपल्याला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. इज इक्वल टू बघा यांचं जर आपण किती केलं डिवायडेड बाय 10 इज इक्वल टू एक डिजिट नंतर 53.4 मायनस यांचं मल्टिप्लिकेशन 9 5 जा 45 0.45 डिवायडेड बाय रूट ऑफ किती मिळेल मग यांचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर 64.49 इंटू 59.25. बघा सिंपल आहे. मागच्या एक्झाम्पल मध्ये आपण पूर्ण वन बाय वन स्टेप घेतलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला त्या पद्धतीने करू शकता. यांची सबस्ट्रॅक्शन किती येईल मग 52.95 डिवायडेड बाय यांचं मल्टिप्लिकेशन रूट आपण ऍज इट इज राहू दिला 3821.03 म्हणजेच इज इक्वल टू 52.95 ऍज इट इज लिहिला. याचा जर स्क्वेअर रूट काढला तर आपल्याला किती आन्सर येईल 61.8144.
म्हणजेच देअरफॉर आर इज इक्वल टू यांचं डिव्हायडेशन किती मिळेल मग आपल्याला 0.8565 या पद्धतीने बघा आपण आर ची व्हॅल्यू काढली. नेक्स्ट बघा आपण 4 एक्झाम्पल बघितले. नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया रँक कोरिलेशन कोएफिशियंट.